त्यानंतर तो नारा कुठेतरी हळूहळू गायब होताना पाहायला मिळाला। अगदी शेवटच्या टप्प्यात तर तो त्याचा उल्लेखही टाळण्यात आला होता। नेमकं या निवडणुकीत काय अजेंड्यानी भाजप उतरली? नाही, मीडियाकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे, तुमचं ऑडिट हे असंच होणार। अहो मला सांगा, 2014 मध्ये आम्ही 283 जागा स्वबळावर निवडून आलो। 2019 मध्ये आम्ही 303 जागा स्वबळावर निवडून आलो। 272 जागा खरं तर पर्याप्त असतात। आम्ही आमच्याशी स्पर्धा करतोय, 303 वरून आम्हाला 370 ॲट इट्स ओन बीजेपी आणि एनडीए म्हणून 400 जागा पाहिजे आम्हाला। ही स्पर्धा आमच्याशीच आहे। आता 398 झाला म्हणजे आमचा पराभव झाला, अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तुम्ही सेट नाही करू शकत। अगदी, पण अतुलजी स्वतःशीच भाजप स्पर्धा करतात असं विश्वास पाठकांचं म्हणणं आहे। हा दावा थोडक्यात विरोधकांसाठी अर्थात काँग्रेससाठी वगैरे नव्हता, कारण सातत्यानं असं म्हणण्यात येत होतं की विरोधकांना घाबरवण्यासाठी किंवा असा हा आकडा जाहीर केलाय। असं आहे की भारतीयांचं आम्हा भारतीयांचं नशीब आहे की त्यांनी 545 सांगितलं नाही, तशा 543 वरच निवडणुका सुरू आहेत। त्यामुळे मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आणि मग एवढं सगळं असताना मसे मटन मांस मछली या सगळ्या गोष्टीवर देशाच्या पंतप्रधानांना यावं लागलं होतं। आणि हे सगळं म्हणत असताना यांचे सगळी लोक मंडळी काय सांगत होती, मग 6 यांचे मोठे नेते अगदी अरुण गोविलपासून अनंत हेगडे जे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, मिर्धापासून लल्लू सिंग अयोध्येचे, या सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे। पण लोकांना यांचा हेतू लक्षात आला की यांना मनस्मृती आणायची आहे। या देशातल्या बहुजनांना, ओबीसींना, SC ST महिला सर्व समाजातल्या यांना जो अधिकार या संविधानानं दिलेला आहे बरोबरीने वागण्याचा, तो अधिकार संपवून मुठभर लोकांच्या हातामध्ये आणायचा आहे, हे लोकांना लक्षात आलेलं आहे। लोकांनी हे एक्झॅक्टली पकडलं। आता काल तो म्हणजे अद्भुत असा एक्झिट पोल जो परमात्मांनी डायरेक्ट पाठवलेला होता आणि तो छापण्याच्या प्रयत्नामध्ये तो अद्भुत पोल कसा जसा एक्सपोज झालं। आम्ही तामिळनाडूमध्ये 9 सीट लढतोय, यांनी दाखवलं आम्ही 13 ते 15 जिंकतोय। मग आता बाबा काँग्रेसला एवढं दाखवलं तर बीजेपीला दाखवलं पाहिजे। राजस्थानमध्ये 25 जिंकत आहेत, तिकडे दाखवल्या 33 बीजेपी जिंकत असताना, हरियाणामध्ये 10 जागा आहेत, तिथे दाखवलं 16 ते 18 भाजप जिंकत आहे, 2 ते 4 काँग्रेस जिंकत आहे। तर हा जो अद्भुत असा पोल जो डायरेक्ट परमात्मानी पाठवलेला होता, पण आता परमात्मा आणि सामान्य माणूस यातलं अंतर आहे ना, बिचारे आपल्या टीव्हीवरचे लोक आता परमात्माकडून आल्यावर म्हटल्यावर जसं तसा छापण्याचा प्रयत्न केला आणि फसले बिचारे त्यात। ते अनेक ठिकाणी सांगत होते की काँग्रेसला 24% मत आणि 66% मत बीजेपीला, मग काँग्रेसला सीट्स कशा मिळत आहेत? ताळमेळ कुठल्याही गोष्टीचा लागत नाही आहे। म्हणजे स्पष्टपणे हे आहे की एक सायकोलॉजिकल गेम जो आहे तो जनतेसोबत करून काही आपल्याला गडबड घोटाळे करता येतात का